आज मातृदिनानिमित्त मी आपणा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आज मी यूट्यूबवर माझा हा सर्वात पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे. अपेक्षित करतो की माझ्या त्रुटी तुम्ही सांभाळून घ्याल. मित्रांनो, हा माझा इंट्रोडक्टरी पार्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. मागील 24 वर्षापासून मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मधला एक छोटासा घटक म्हणून काम करत आहे. या क्षेत्रामध्ये मागील 24 वर्षामध्ये काम करत असताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. आपण खूप साऱ्या सिली मिस्टेक्स, ब्लंडर मिस्टेक्स करत असतो आणि याचं कारण आहे आपली पार्श्वभूमी. आपण ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो तिकडे बिझनेस करणारे, त्यातल्या त्यात एखाद्याचा बिझनेस फॅमिली बॅकग्राऊंड असेल तरी सुद्धा फार्मास्युटिकल हा आणखी वेगळा पोर्शन आहे. यामध्ये नियम आहेत, कायदे आहेत, या सर्वांचं पालन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करणं फार गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. तर हे सर्व शिकत शिकत मला आज तब्बल 24 वर्ष झाले. या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की जर हा अनुभव यापूर्वी माझ्याशी कोणी शेअर केला असता त्याच्या लाईफ मधला, तर त्यातनं मला बरंचसं काही शिकायला मिळालं असतं. आणि या एका हेतूने मी सुद्धा असं ठरवलं की आपण इतरांकडनं अपेक्षा जसे करतो तसं आपणही कोणाची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तर माझा हा छोटासा प्रयत्न आहे. यामध्ये सुरुवात कशी झाली तर मित्रांनो, सुरुवात 2002च्या एंडिंगला मी माझं फार्मसी कंप्लीट केलं कमला नेहरू पॉलिटेक्निक मध्ये, औरंगाबाद, जे आता सध्याचं संभाजीनगर. तर संभाजीनगर मधनं पास आउट झाल्यानंतर मला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच इप्का फार्मास्युटिकल या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब ऑफर झाला. बीड हेडक्वार्टर असल्यामुळं अर्थातच मी आनंदाने तो स्वीकारला. त्यावेळी मला त्या ठिकाणी चांगली सॅलरी मिळाली आणि फिरण्याचा जॉब असल्यामुळं गाडी टू व्हीलरही भेटली. आणि असं करत करत मी ह्या हसत खेळत या माझ्या प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, मी साधारण 2 वर्ष मार्केटिंग मध्ये काढली. या 2 वर्षाच्या काळामध्ये मी खूप काही शिकलो असल नसल, पण एक गोष्ट मात्र मी नक्की, जी की मी आजही पाळतो, तीही की जनसंपर्क हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जनसंपर्क म्हणजे जो काही तुमच्या क्षेत्रामधला तुमचा एंड कस्टमर आहे याच्याशी तुम्ही व्यक्तिगत टच मध्ये असणं हा तुमचे मास्टर की ठरू शकते, तुमच्या व्यवसायाची मास्टर की असू शकते. तर ही शिकवण घेऊन पुढे मी साधारण 8 वर्ष रिटेल शॉप टाकलं. रिटेल शॉप मध्ये ज्या वेळेला मी चाललो गेलो त्यावेळेला मी मार्केटिंग मधनं पूर्ण विड्रॉ केलं आणि रिटेल शॉप मी चालू केलं. हे करत असताना कदाचित मी असा विचार केलाही असता की मला आज एवढी चांगली सॅलरीची नोकरी आहे आणि माझं लायसन्सही मी ऑलरेडी देऊ केलं होतं. त्याच्यामधनं मला 1,000-1,500 रुपये तिकडनं येत होते. असं साधारण मला एक 7,000-7,500 रुपये 2002-03 या काळामध्ये, म्हणजे आता मागील 23-24 वर्षापूर्वी ही रक्कम फार फार चांगली होती. तर हा सगळा सुरळीतपणा आलेला असताना अगदी सुरुवातीच्या 2च वर्षामध्ये हे सोडण्याची मी डेअरिंग केली. हे जॉब सोडून मी एक अटॅच काउंटर केलं, जिथं की डॉक्टरांची ओपीडी पण नवीनच होती. म्हणजे थोडक्यात हा एक रिस्क पार्ट ठरला. आणि हे करत असताना मला माझ्या डोक्यामध्ये एकच भावना माझी अशी होती की आपण कुणाच्या तरी कंपनीसाठी जे काही काम करत आहोत त्याचा ग्रो होत आहे, हेच काम आपण आपल्यासाठी करू. भले आपल्याला त्याच्यापेक्षा 2 पैसे आज कमी मिळतील, पण जो काही वाढेल तो पूर्ण इन्कम आपलंच असेल. ही एक माझी अत्यंत निखळ भावना त्या ठिकाणी कायम होती. 2003-04 या 2 वर्षामध्ये मी प्लेन मेडिकल स्टोअर चालवलं. त्यानंतर आजूबाजूचा एरिया लक्षात घेता बाजूला 2,000 विद्यार्थ्यांचं कॉलेज होतं. त्यानंतर त्या मार्केटमध्ये अशी परिस्थिती होती की बरेचसे प्रोडक्ट्स तिथं मिळतही नव्हते, कारण तो रुरल एरिया होता. तर झालं असं की मग मी त्या ठिकाणी आणखी एक गाळा रेंटवर घेतला त्याच मेडिकल स्टोअरच्या बाजूला. आणि तिथं जनरल स्टोअर्स प्लस बुक स्टॉल प्लस गिफ्ट आर्टिकल्स असं एक मिनी मॉल, ऍक्च्युअली तिथं मिनी मॉल तयार झालं. आणि त्या काळामध्ये माझ्याकडं 5 ते 6 मुलं तिथं जॉबलाही होते. माझ्या घरातले 2-3 सदस्य तिथं कायम असायचे. माझे वडील असायचे, मी असायचो. कधी फार गर्दीच्या वेळी, बाजार दिवशी माझे काही मित्रही तिथे यायचे जे मला हेल्प आउट करायचे. आणि देवदयेने मला तिथं प्रचंड यश लाभलं. मी जी गोष्ट करत गेलो त्या गोष्टीमध्ये मला यश मिळत गेलं. आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की मला भेटत गेलेले सल्ले आणि त्यावर मी केलेलं काम.
तर हे मार्गदर्शन करणारे लोक कोण होते? तर माझ्याकडे येणारे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील, जे ऑर्डर बुकिंगसाठी येणारे मुलं होते, हे लोकांना मी ज्या पद्धतीने, ज्या आदराने वागवत, कुठेतरी एक त्यांची पण माझ्या बाबतची एक चांगली अफिनिटी होती, की नाही, ही इज अ जेंटलमॅन. या भावनेतून तेही मला वेळोवेळी माझ्याच चुका दाखवत गेले. मग आता हे होत असताना ह्या प्रोसेसमध्ये साधारण 2007-8चा साल उजडला. 2007-8 मध्ये त्यावेळेला अशी परिस्थिती झाली, की डॉक्टर्स त्यांचे स्वतःचे मेडिकल स्टोअर्स टाकायला चालू झाले आणि ही प्रत्येकच रिटेलरसाठी एक धोक्याची घंटी होती. अटॅच काउंटर स्पेशली. मग माझ्या डोक्यात आलं, की आपल्याला आता एवढ्यावरती सर्व्हाइव्ह होणं पॉसिबल नाही. मग मी तिथं आयडिया जे आपलं कार्ड्स आहेत आयडियाचे, त्याची डिस्ट्रीब्युशनशिप घेतली. तिथं मला प्रचंड अनुभव आला मार्केटिंगचा. तिथं मी कार्ड्स मागे खूप मार्जिन मिळायचं. कॉइन बॉक्स त्याच्यामध्ये असायचे. कॉइन बॉक्समध्ये पर कॉइन बॉक्स ₹500 एवढं मार्जिन त्यावेळेला मिळायचं. असे मी 60-70 कॉइन बॉक्स पर मंथ सुद्धा विकलेले आहेत आणि त्या सर्व अनुभवातनं मला एक अप्पर लेवलच्या बिझनेसेसमध्ये कसं काम चालतं याची थोडीशी ओळख झाली. मग मी असं ठरवलं, की आपण याच एरियामध्ये आपल्या जनरल स्टोअर्सचे जे काही प्रोडक्ट्स मला लागायचे हेच क्वांटिटीमध्ये घेऊ आणि बाकीच्या इतर लोकांनाही रिटेलमध्ये द्यायला चालू करू. पण तिथं मोठा प्रश्न आला, तो म्हणजे रिकव्हरी, उधारी आणि खेड्यागावामध्ये आणखी एक प्रॉब्लेम असतो, की जर तुम्ही फास्ट ग्रो करतात तर ते त्यांना पटत नाही. तुम्हाला ते अडचणीत आणायला चालू करतात. तर असे काही कटू अनुभवही मला त्या ठिकाणी येऊन गेले. नंतर मग मी ठामपणाने एक निर्णय घेतला, की आता आपण बीडमध्ये यायचं आणि बीडमध्ये माझा मित्र, त्याच्यासोबत मी पार्टनरशिप फर्ममध्ये एक जेनरिकची होलसेल चालू केली. या जेनरिक होलसेलमध्ये मी दिवसभर रिटेल करायचं, संध्याकाळी 7ला आल्याच्या नंतर बुकिंग घेणार. त्यानंतर आम्ही दोघे मिळून तिथं पूर्ण ज्या काही बुकिंग ऑर्डर्स आहेत त्याचं परचेस करणार, त्या सगळ्या सेल करणार आणि त्याची पॅकेजिंग करून ठेवणार. सेकंड डे माझा जो पार्टनर आहे तो आणि एक मुलगा, असं दोघं जण तो मालही डिस्ट्रीब्युशन करून टाकायचे. असं करत 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 आम्हाला जोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये पूर्ण किती स्कोप आहे याची थोडी चुणूक लागेपर्यंत मात्र आम्ही याच पद्धतीने पुढे गेलो. इवन जी होलसेलची फर्म होती ती माझ्या स्वतःच्या घराच्या खालच्या